Now today we more studying about the article number 1.3, application of uniform circular motion. In case take first 1.3.1, vehicle along a horizontal circular track. Here given below figure a circular track road, horizontal circular track road. Here see here as like two edges same level. In case take a section of motor car as like we see behindly rectangular, इथे फिगर मध्ये दाखवलेला आहे. हा स्क्वेअर रेक्टँग्युलर जो दिसतोय तो सेक्शन ऑफ द व्हेकलचा दिसतोय. कन्सिडर in case C be the center of the road and R is the radius. M is the mass of the motor car. Then mg weight of the car, which is directed downward direction, and which is balance n normal reaction in upward direction. Then also here see Fs, static friction force in between tire and road, and this static friction also directed toward the center of the circle. अशा टाइपचं हे डायग्राम मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. तर पुढे या डायग्राम मध्ये जो वेट दाखवला mg डाऊनवर्ड डायरेक्शन आणि त्या वाहनाला बॅलन्स करणारा जो n दाखवला आहे तर नॉर्मल रिएक्शन अपवर्ड डायरेक्शन आहे. दीज टू आर इक्वल, ते सारखे असतात. अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शनचे हे दोन टाईपचे फोर्स आहेत आणि दोन्ही सारखे असतात. म्हणून इथे आपण असं म्हणावं लागतं, नॉर्मल बॅलन्स टू द वेट ऑफ द mg. म्हणून इक्वेशन नंबर 1 असं म्हणलेलं आहे आपण, हिअर n इज इक्वल टू mg असं म्हणलेलं आहे. n is the normal reaction upward direction and mg is the weight downward direction of the vehicle. These are equal. Also we know the expression of static friction we already discussed in previous class, and that is Fs equal to mu Sn. Mu S means static friction, which is between tire and road, which is constantly, तो कॉन्स्टंट असतो. आणि n हा नॉर्मल डायरेक्शन अपवर्ड डायरेक्शन हे माहिती आहे आपल्याला. Fs काय आहे? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इन बिटवीन टायर अँड रोड, and which is also balance or provided to the centripetal force. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनची डायरेक्शन कोणती आहे? टुवर्ड्स द सेंटर, आणि सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर. ते दोघंही इक्वल आहेत. आपण पाठीमागच्या आर्टिकलमध्ये शिकलेलं आहे. सेंट्रिपिटल फोर्सचे एक्सप्रेशन आपल्याला माहित आहेत, एम आर ओमेगा स्क्वेअर, किंवा दुसरा एक्सप्रेशन mv²/r. म्हणजेच हेच स्टॅटिक फ्रिक्शनलाही इक्वल आहे. म्हणून इक्वेशन नंबर 2 काय तयार केलं आपण? Fs इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर, किंवा दुसरा आहे mv²/r. आपल्याला दोन इक्वेशन मिळाले. कोणकोणते? इक्वेशन नंबर 1, नॉर्मल रिएक्शन इज बॅलन्स टू वेट ऑफ द व्हेकल, इक्वेशन नंबर 1 मध्ये, आणि इथे स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू द सेंट्रिपिटल फोर्स, नंबर 2 इक्वेशन. मग आता पुढे काय केलं आपण? त्या दोन्ही इक्वेशनचं डिव्हायडेशन घेतलेलं आहे. नाव इक्वेशन
2 and 1 डिवाइड 2 इक्वेशन काय एफ एस आहे, एफ एस, आणि इक्वेशन नंबर 1 काय एन आहे, त्यांचं आपण डिवायडेशन घेतोय. काय होईल बरं, एफ एस अपॉन एन. मग एफ एसचे दोन एक्सप्रेशन आहेत, ते दोन्ही एक्सप्रेशनचा आपण इथे हा घेतलाय आणि ऑरमध्ये हे घेतलेलं आहे. तर काय होईल इथे या एक्सप्रेशनमध्ये एम एम दोन्ही एक्सप्रेशनमध्ये एम एम तो कॅन्सल होईल. मग बाकी राहील काय आपल्याकडे, एम एम दोन्ही जर कॅन्सल झाले तर काय राहील, तर खालच्या एक्सप्रेशनमध्ये बघा काय राहिलेलं आहे, एम एम कॅन्सल झालेला आहे वरच्या एक्सप्रेशनमधून एम एम. तर इथे आपल्याला आर ओमेगा स्क्वेअर बाय जी भेटलेला आहे, आणि पुढच्याही एक्सप्रेशनमध्ये एम एम कॅन्सल झालेला आहे. तर इथे काय भेटलेलं आहे, व्ही स्क्वेअर बाय आर जी भेटलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा पाठीमागच्या आर्टिकलमध्ये भेटलेला आहे. त्यानुसार ही जर किंमत आपण इथे पुटअप केली तर हा एक्सप्रेशन मिळू शकतो, आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आर जी. म्हणजे एक वरचा आर कटला आणि खालचा एक आर कटलेला आहे, तर काय एक्सप्रेशन मिळतो, आर ओमेगा स्क्वेअर जी असंही मिळतो. असो, तर आता आपण काय करूया, या ठिकाणी पुढचा एक्सप्रेशन तयार करण्यासाठी व्ही स्क्वेअर बरोबर एक्सप्रेशन तयार करायचं आपल्याला, व्ही स्क्वेअर बरोबर. तर हे व्ही स्क्वेअर एका बाजूला घ्या आणि आर जी हे जे आहे ते एका बाजूला घ्या. म्हणजेच काय येतं, एफ एस आर जी डिवाइड बाय एन, म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू एफ एस आर जी डिवाइड बाय एन येईल. म्हणजेच या ठिकाणी हा व्हेलॉसिटी म्हणजे व्ही स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओनली एफ एस. व्हाय, का बरं असे, तर आर इज द रेडियस ऑफ द सर्क्युलर ट्रॅक, तो कॉन्स्टंट असणार आहे. जी विथ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तोही कॉन्स्टंट असणार आहे, आणि एन इज द नॉर्मल तो पण कॉन्स्टंट असणार आहे. मग आपल्याला काय मिळालं, तर आपल्याला हा एक्सप्रेशन मिळतो, व्ही स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एफ एस. मग आता त्यावरून आपल्याला काय म्हणता येईल, तर जर आपण व्ही इन्क्रीज केली, द व्हेलॉसिटी ऑफ द व्हेकल इन्क्रीज, तर ऑटोमॅटिकली काय इन्क्रीज व्हावं लागेल, आल्सो एफ एस इज इन्क्रीज. कशाबद्दल, व्ही स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एफ एस आहे म्हणून. मग आपल्याला इक्वेशन आणखीन एक माहित आहे, आताच पूर्वी सांगितलेलं आहे, इक्वेशन 1च्या खालचं लाल अक्षरात तिथे लिहिलेलं आहे वैनो म्हणून, एफ एस इक्वल टू म्यू एस, हे आपल्याला एक्सप्रेशन माहित आहे. इथे म्यू एस कोण आहे, ह्या म्यू एस स्टॅटिक फ्रिक्शनल कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड आहे. तर मग या इक्वेशन मध्ये आपल्याला म्यू एस ची जर किंमत काढायची असेल तर कसं काढता येईल, तर म्यू एस इथेच ठेवा, हा एन याच्या डिवाइड होईल, एफ एसच्या डिवाइड होईल, म्हणून आपल्याला इक्वेशन 3 मिळेल. इक्वेशन 3 काय मिळाला, एफ एस बाय एन इज इक्वल टू म्यू एस असं इक्वेशन मिळतो. आणि म्यू एफ एस बाय एन ची किंमत काय काढली आपण, वर कुठेतरी काढलेली आहे इथे इक्वेशन 3 मध्ये पहा, एफ एस अपॉन एन इज इक्वल टू काय आहे, एफ एस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. म्हणजेच एफ एस ची किंमत इथे पुट ऑफ केली आपण, म्यू एस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर आर जी असं आपल्याला मिळतं. आता व्ही स्क्वेअर झालं रे समजा,